सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोरगरिबांच्या पैशांची बचत होते। लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो। आप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 54 जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे। सामूहिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात। अनिष्ट प्रथा परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केमिस्ट रत्न जगन्नाथ शिंदे उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टतर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, आमदार चेतन तुपे, पृथ्वीराज सुतार, दत्तात्रय धनकवडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष संदीप पारख, खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शहा, संजय खोपडे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला। शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील 54 जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात आली। पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गरजू गरीब जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। अजित पवार म्हणाले, घरातील लग्न कार्यामुळे आई वडील कर्जबाजारी झाल्याचे अनेक घरांमध्ये बघायला मिळते। त्यामुळे अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे। हे मानव सेवेचे काम आहे। आप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 54 जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे। आप्पासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अतिशय सर्वसामान्य गोरगरिबांची वधूच्या कडच्या आणि वराच्या कडच्या पैशाची मोठी बचत त्याच्यामध्ये होते। या विवाह सोहळ्यामुळे समाजातल्या गोरगरिबांच्या मुलामुलींची लग्न कमी पैशात होतात आणि सामुदायिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा देखील बंद होतात। ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे। मोठ्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी लग्नात वधू आणि वरांच्या कडून मंडळीकडून नाहक पैसे खर्च केले जातात आणि या लग्नातल्या अतिरिक्त अनावश्यक खर्चामुळे अक्षरशः मुलामुलींचे पालक कर्जबाजारी झालेले आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या एका सामुदायिक विवाह सोहळ्याची आवश्यकता होती। त्यामधल्या समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी हा पुढाकार घेतला, त्याबद्दल मी त्यांचं देखील कौतुक करतो। आज या सामुदायिक विवाह सोहळे हे खरं तर एक मानव सेवेचं काम आहे। या माध्यमातून अनिष्ट प्रथा परंपरा याला आपण फाटा दिला पाहिजे। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं एकमेकांची आयुष्यगाठ बांधणाऱ्या सर्व नवदाम्पत्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो। त्यांना सर्वांना नांदा सौख्य भरे अशा प्रकारचा आशीर्वाद देतो, सर्वांना शुभेच्छा देतो। चंद्रकांत पाटील म्हणाले, एकाच क्षेत्रात सातत्याने काम करून आप्पासाहेब शिंदे यांनी यश मिळवले आहे। याच पैशांनी ते समाजासाठी देखील काम करतात आणि अनेकांना मार्गदर्शन देखील करतात। पैसे कमवून आयुष्याच्या शेवटी ते सोबत नेता येत नाहीत। जसे आलो तसेच आपण रिकामेच जात असतो। त्यामुळे आयुष्यात समोर दिसेल ते काम करा आणि आप्पासाहेब शिंदे यांच्यासारखे फक्त पैसे नाही तर माणसे जोडा, असंही त्यांनी सांगितलं। जगन्नाथ शिंदे म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्गणीवर हा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला आहे। आपण काम करताना माणसाला देव मानून समाजाला काहीतरी देत जावे आणि त्यांची सेवा करावी, हीच यामागची भावना असल्याचं त्यांनी सांगितलं। याचा मी सदस्य बोलतो। आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या 75व्या वर्षानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने 75 गरजू जोडप्यांचं सामुदायिक विवाहाचं नियोजन महालक्ष्मी DP लॉन्स येथे आयोजित केलं होतं। या कार्यक्रमाचं ओपनिंग कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने यांनी आज सकाळी केलं। त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील यांनी नवीन वधूवरांस शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर आपणही अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही गरीब गरजू कुटुंबांना त्यांना तिन्ही पोशाख आम्ही त्यांना दिलेले आहेत। त्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनात संसार उपयोगी जी भांड्याची जाल आहे ती भांड्याची जालही आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। वधूसाठी
1 ग्रॅमचं मंगळसूत्र, जोडवी आणि या सगळं सोन्याच्या ॲटम पण त्यांना दिल्या आणि पायातील चप्पल असं आम्ही वधूवरांसाठी इथं आयोजन केलं होतं. यामध्ये जवळजवळ 5,000 सर्वांची उपस्थिती होती आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा दिल्ली दौरा असल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही, तसं त्यांनी फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत. याच्यामध्ये एक जोडपं जे आहे ते नाशिकवरनं आलेलं आहे, एक जोडपं हे औरंगाबादवरून आलेलं आहे, एक जोडपं हे बार्शीवरनं आलेलं आहे आणि एकूण जवळजवळ 51 जोडपी ही पुणे जिल्ह्यातली आहेत. अतिशय गरीब कुटुंबातले आहेत. त्याची आम्ही स्क्रुटिनी केली होती की खरंच हा गरजू आणि गरीब आहे का, आणि त्या दृष्टीने आमच्या ऑफिसमधली सर्व टीम, माझे सर्व केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व सदस्य आणि विशेष म्हणजे या सामुदायिक विवाहामध्ये महिला विंग आमची जी काही होती त्यांनी भरपूर काही मदत केली. मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. बघा, गेले 40 वर्षापासून माझा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये साजरा होतो. मी आमच्या सगळ्या केमिस्ट बांधवांना, जे काही महाराष्ट्रातले सगळे जिल्हे किंवा देशातले सगळे राज्य, त्यांना नेहमीच सांगत आलो की तुम्ही एवढं लांब येऊ नका, पैसे घालू नका, आपापल्या तालुक्यात जिल्ह्यात गरीब लोकांची सेवा करा. मग त्यांना औषध द्या, अनाथालयात अन्न द्या किंवा परित्यक्तांना काही मदत करा, हॉस्पिटलमध्ये जा, त्यांना फळं मिळत नाही त्यांना फळं द्या, मिठाई द्या आणि सगळ्या प्रकारच्या सेवा द्या आणि त्याच होतात. आणि आज माझा अमृत महोत्सव आहे म्हणून माझं पण ही संकल्पना आहे की आज जे काही हा समारंभ होतो आहे, हा सगळा माझे जे काही केमिस्ट बांधव आहे ह्यांनी दिलेल्या वर्गणीवर हा होतो आहे. आणि याच्यामध्ये हाच आहे की आपण समाजाला काहीतरी देत जावं, हाच एक लक्ष आहे. कारण आज आपण काम करत असताना माणसाला देव मानला आणि त्याची सेवा केली. त्यामुळे वाढदिवसानिमित्त अशा प्रकारची समाजसेवा आज जी काही 75 जोडपी आलेली आहे, अगदी गरीब समाजाची, दलित समाजाची, आदिवासी समाजाची, त्यांना काही एक पैसा पण खर्च करत नाही. म्हणून आम्ही त्यांना हा एक अभिनव 75ही साजरी करताना 75 विवाह आपण करावेत ह्या संकल्पनेतून हे सामूहिक विवाह आपण आज देतो. असाच एक मोठा कार्यक्रम 24ला माझा होतो आहे, ज्यामध्ये आम्ही देशाला आणि सर्व समाजाला हे सांगतो आहे की जर राज्यात, जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात किंवा जगात जर असा काही प्रसंग आला ज्याच्यामध्ये रक्त हवं असेल, तर अशा वेळेला आम्ही आमचे जे काही 12.5 लाख केमिस्ट आहेत, आमच्या महाराष्ट्रातले 1 लाख केमिस्ट आहेत, आम्ही तयार आहोत तुम्हाला अशा प्रसंगी रक्त द्यायला. अशा प्रकारची शपथ आपण आश्वासन याच्यातून देतो आहे. आणि मग 27 तारखेला माझा 29 तारखेला माझा खरा वाढदिवस होतो, जिथं माननीय पवारसाहेब येत आहे आणि माननीय पवारसाहेबांनी मला घडवलं, राजकारणामध्ये आमदार बनवलं आणि जी काही दिशा दशा दिली ती पवारसाहेबांनी दिली. त्यामुळे त्यांच्या हाती आपण, आणि त्यामध्ये माझा रथ जगन्नाथाचा हा एक पुस्तकाचंही विमोचन होत आहे आणि तिथेसुद्धा सर्वच केमिस्ट बांधवांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आजही महाराष्ट्रात, देशात सुरू आहे, ते राहतील. आणि म्हणून हा पुणे जिल्ह्याने माझ्याकडे हा आमचा वाढदिवस साजरा करायचा, पण हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने. म्हणून केमिस्ट असोसिएशन ऑफ ठाणे, आपल्या पुणे डिस्ट्रिक्ट आणि आमचा ज्याला वेस्टर्न झोन म्हणून हा 6 जिल्ह्यांचा आहे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा इथे होतो आहे. यासाठी संघटना किंवा आम्ही एक नया पैशाचं याच्यामध्ये हे नाही आहे, पण हा सगळ्या केमिस्टचा पैसा आहे आणि हा सामुदायिक कार्यक्रम करून आज त्यांना सगळं आम्ही देऊ आणि तेच माझं एक काम आहे. आणि हा अशा प्रकारे त्यांच्यात आपण वाढदिवस साजरा करतो, त्याच्यामध्ये फार मला आनंद होतो आहे. आणि ज्या लोकांनी, ज्या जिल्ह्यांनी हे पार पडलं आहे त्यांनासुद्धा धन्यवाद.